नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। सगळ्या मुलांच्या रिक्वेस्ट आणि फोन आले की ग्रुप सी ची जी एग्जाम होणार आहे 17 डिसेंबरला मुख्य परीक्षा, याचं अतिसंभाव्य प्रश्न सिरीज सुरू करा म्हणून। तर आज तुमच्या विनंतीला मान्यता देऊन मान्य करून संयुक्त गट म्हणजेच कंबाइंड ग्रुप सी मुख्य परीक्षा अतिसंभाव्य प्रश्न सिरीज आपण चालू करत आहेत आणि त्याचा भाग 1 आज आपण घेणार आहेत। ठीक आहे, चला तर चालू करूया। याची हा जे क्वेश्चन पेपर आहे अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका, हे तुम्हाला जर पीडीएफ स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जे आहे त्याच्यावरती तुम्ही सर्च करा। जे टेलिग्रामला जॉईन नाहीये तर त्यांनी @JioSachin सर हे टेलिग्राम चॅनल सर्च करा, तुम्हाला ते जॉईन करा, त्याच्यावरती पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल। ठीक आहे, चला तर आता पहिला प्रश्न आहे, अतिसंभाव्य प्रश्न सिरीज घेतोय आपण। याच्यामध्ये तुम्हाला मी कोणते महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला राहिलेल्या दिवसामध्ये करायचे आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे चालू मध्ये। ठीक आहे, चला पहिला प्रश्न, कारण तुम्हाला माहिती आहे की लोकसंख्या जनगणना प्रत्येक 10 वर्षाला होत होती, ते वर्ष निघून गेलेलं आहे, कोरोनामध्ये झालेली नाहीये। सो तुम्हाला 2020 पासून 21 पासून जेवढ्या परीक्षा झाल्यात त्या सगळ्या परीक्षाला लोकसंख्या हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यावरती तुम्हाला 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत। प्रत्येक परीक्षेला 2-2 क्वेश्चन तरी तुम्हाला पडलेले आहेत आणि कंपल्सरी एक का पण क्वेश्चन दिलेला आहे। सो तुम्ही लोकसंख्या हा टॉपिक व्यवस्थित बघून जायचा, व्यवस्थित अभ्यास करून जायचा आहे। ठीक आहे, ग्रुप सी ची एग्जाम आहे, लोकसंख्या टॉपिक महत्त्वाचा आहे, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात। ठीक आहे, पहिला प्रश्न काय आहे तर 2011च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? लिंग गुणोत्तर वरती तुम्हाला क्वेश्चन आहे। तुम्हाला माहिती लोकसंख्येचे 5च पॉइंट करायचे व्यवस्थित। ठीक आहे, चला आता हे जे रत्नागिरीमध्ये तुम्हाला लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे, रत्नागिरी जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे खालीलपैकी 1063, 1122, 1036 आणि 1213 म्हणजे 1213। तर लक्षात घेतलं 1063 हे कोणाचंच लिंग गुणोत्तर नाहीये, रत्नागिरीचं सुद्धा नाहीये। 1036 हे लिंग गुणोत्तर लक्षात राहू द्या सिंधुदुर्गचं आहे। ओके, सिंधुदुर्गचं जर लोकसंख्या लिंग गुणोत्तर जर बघितलं लिंग गुणोत्तर तर 1036 हे सिंधुदुर्गचं आहे आणि 11-22 हे तुमचं रत्नागिरीचं लिंग गुणोत्तर आहे। म्हणून तुम्हाला पर्याय क्रमांक 3 याचं हे उत्तर यायला पाहिजे। लिंग गुणोत्तरावर तुम्हाला क्वेश्चन आयोग विचारते, त्याच्यामुळे बिलकुल सोपं आहे। कोणत्या पहिले महाराष्ट्रातले 5 जिल्हे कोणते ज्यांचं लिंग गुणोत्तर आहे, कंपॅरेटिव्ह सेम तुम्हाला भारतामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त कोणाचं आहे। ठीक आहे, लक्षात घ्या केरळ, इकडे सिंधुदुर्ग, हे नीट लक्षात राहू द्या। रत्नागिरी, तर रत्नागिरीचं सिंधुदुर्गचं हे महाराष्ट्रातले टॉप 5 कोणते ज्यांच्यामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे। आणि सर्वात कमी घट जर बघितला 2001 ते 2011 यांच्यामध्ये लिंग गुणोत्तरामध्ये घट कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सर्वात जास्त, असाही तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। सो लोकसंख्या टॉपिक तुम्हाला लोकसंख्या वाढ दर वाढ जे आहे त्याच्यातले पहिले 5 शेवटचे 5। ओके, दुसरा तुम्हाला लिंग गुणोत्तर हा टॉपिक बघायचा आहे, त्याच्यानंतर बाल लिंग गुणोत्तर बघायचं आहे, त्याच्यानंतर साक्षरता बघायची आहे, अनुसूचित जाती जमाती ह्या ज्या काही वेगवेगळ्या जाती धर्माचे जे काही लोकसंख्याची टक्केवारी आहे हे तुम्हाला बघायचं आहे। ठीक आहे ना, तर हे त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता हे व्यवस्थित बघून जा, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन आयोग विचारलेला आहे। लोकसंख्या इथं लिंग गुणोत्तर विचारलंय, तुम्हाला घनता विचारली जाऊ शकते, दरवाढ विचारली जाऊ शकते, लोकसंख्येचे असे वेगवेगळे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। त्यामुळे हा टॉपिक जो आहे तो नीट व्यवस्थित करा। 2011च्या जनगणनेची जुनी आकडेवारी घेऊ नका, लक्षात राहू द्या, नवीन आकडेवारी घ्या जी 2014 मध्ये डिटेल्स तुम्हाला आलेली आहे। ठीक आहे, जुनी घेऊ नका, पहिली सुरुवातीला झालेली। त्याच्यानंतर बघा जोड्या लावा हा प्रश्न आहे 2 नंबरचा। इथं तुम्हाला दिलंय की नैसर्गिक भूदृश्य आणि त्यांचे जिल्हे यांचा जोड्या लावा। आता प्राकृतिक रचना तुमच्या मुख्य परीक्षेला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे बघा। प्राकृतिक रचनेमध्ये तुम्हाला काय विचारले जाऊ शकतं तर तुम्हाला डोंगर, पठार, टेकड्या, पुळण म्हणजेच बीच, त्याच्यानंतर धबधबे, हे सगळं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे ना, गरम पाण्याचे झरे असतील, उष्ण पाण्याचे झरे त्याला आपण म्हणतो, थंड हवेचे ठिकाणी, म्हणजे पर्यटन टॉपिक आणि प्राकृतिक रचना हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। हे दोन्ही टॉपिक व्यवस्थित करायचे तुम्हाला, पर्यटन आणि प्राकृतिक रचना, त्याच्यानंतर लोकसंख्या। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय दिले, नैसर्गिक भूदृश्य, ब्रह्मणगाव टेकड्या दिल्यात, त्याच्यानंतर भंडारदरा धबधबा दिलाय, अकलोली गरम पाण्याचे झरे दिलेत
आणि तारकर्ली एक बीच दिलेलं आहे. ओके, तारकर्ली हे बीच तुम्हाला कुठं दिसतंय रे, तर इथं दिलेल्यापैकी सिंधुदुर्गमध्ये तारकर्ली बीच आहे. कारण सर्वात जास्त सिंधुदुर्गमध्ये बीच तयार करण्यात आलेले आहेत नैसर्गिक कृत्रिम, आणि त्याच्यामुळे पर्यटन तुम्हाला त्याच्यामध्ये तिथं पर्यटक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि 2014च्या नंतर सगळ्यात जास्त बीच तयार करण्यात आलेले होते पश्चिम किनारपट्टीवर, आणि त्यातली त्यात सिंधुदुर्गमध्ये. ठीक आहे, पर्यटनाचा विकास व्हावा आणि आर्थिक विकास व्हावा त्यांचा, त्याच्यामुळे तुम्हाला तारकर्ली बीच जे आहे ते हे सिंधुदुर्गमध्ये डच एक किती जागेवर आहे बघून घ्या. डच एक एकाच जागेवर विषय संपला, याचं उत्तर तुम्हाला मिळून गेलं. पण नीट लक्षात राहू द्या, आता ब्राह्मणात टेकड्या ज्या आहेत, त्याच्यानंतर भंडारदरा धबधबा सगळ्यांना माहिती आहे कुठं आहे, अहमदनगरमध्ये आहे. आणि तारकर्ली बीच कुठं आहे, तर सिंधुदुर्गमध्ये आहे. येस, अकलोली गरम पाण्याचे झरे, आणि त्याच्यानंतर काय ब्रह्मनाथ टेकड्या. तर ह्या अकलोली गरम पाण्याचा झरा जो आहे तो पालघरमध्ये आहे, आणि हे जे आहे ब्रह्मनाथ टेकड्या ह्या कुठं आहेत, वर्धा जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या, टेकड्या आणि जिल्हा योग्य जोड्या लावा. त्याच्यानंतर तुम्हाला गरम पाण्याचे झरे, उष्ण पाण्याचे झरे, जिल्हा जोड्या लावा. थंड हवेची ठिकाणे आणि जिल्हा जोड्या लावा. कधी बी लक्षात राहू द्या, ग्रुप सी असेल नाहीतर ग्रुप बी असेल, तुम्हाला महत्वाचे टॉपिक कोणते कोणते आहेत तुम्हाला इथं मी आता सांगतो. पहिला जो आहे ना सगळ्यात IMP, तो म्हणजे आहे तुमचा लोकसंख्या टॉपिक. लक्षात राहू द्या, कोणता आहे, लोकसंख्या टॉपिक. ओके, लोकसंख्या. त्याच्यानंतर प्राकृतिक रचना. ओके, त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा टॉपिक जो आहे तो आहे पर्यटन. मग या पर्यटनामध्ये तुम्हाला थंड हवेचे ठिकाणे, किल्ले, त्याच्यानंतर गरम पाण्याचे झरे, टेकड्या, डोंगर, पुळण, बीच म्हणतो आपण त्याला, हे सगळे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आयोग विचारते. त्याच्यामुळे नीट लक्षात राहू द्या, लोकसंख्या महत्वाचा आहे, प्राकृतिक रचना, पर्यटन. त्याच्यानंतर तुम्हाला खनिज साधन संपत्ती, खनिज, आणि त्याच्यानंतर ऊर्जा साधने, हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे बघा. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय उद्याने, नॅशनल पार्क. ओके, राष्ट्रीय उद्याने, त्याच्यानंतर अभयारण्य, हा एक महत्वाचा टॉपिक आहे. राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, हा टॉपिक करताना जरासा तुम्ही भारताकडे लक्ष द्या. भारत व त्याच्यानंतर महाराष्ट्र या दोघांमधले पण तुम्हाला राष्ट्रीय उद्याने, नॅशनल पार्क आणि अभयारण्य बघायचंय. आताची जी काही तुम्हाला ग्रुप बी ची मेन्स झालेली आहे 2 तारखेला, तर या 5 तारखेला सॉरी, तर ह्या PSI मुख्य परीक्षेला तुम्हाला जे रिझर्व क्षेत्र आहेत भारतातले, त्या रिझर्व क्षेत्राचं क्षेत्रफळ विचारलं, त्यांच्यानुसार तुम्हाला त्यांचा चढता क्रम विचारलेला होता, चढता उतरता क्रम. त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. मग भारतातले रिझर्व क्षेत्र कोणते आहेत, ओके, त्याच्यानंतर नॅशनल पार्क कोणते आहेत, टायगर रिझर्व, हे सगळे जे इथं व्यवस्थित बघून घ्या. याच्यावरती तुम्हाला मुख्य परीक्षाला 100% क्वेश्चन असतो. ठीक आहे, त्यामुळे नीट बघा कोणते कोणते महत्वाचे टॉपिक आहेत. नदी प्रणाली जी आहे, हा नदी प्रणाली विशेषतः मुख्य परीक्षेला जास्त विचारलं जात नाहीये, पण तरी एकदा वरचा बघून जा. लोकसंख्या मात्र महाराष्ट्राची व्यवस्थित बघून जा. प्राकृतिक रचना, पर्यटन, खनिज साधन संपत्ती, ऊर्जा साधने, महाराष्ट्र, भारत, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य. त्याच्यानंतर मृदा, हा एक टॉपिक व्यवस्थित बघून घ्या. अलीकडच्या काळात मृदा टॉपिक वरती बऱ्यापैकी क्वेश्चन विचारायला लागलेले आहेत. कोणत्या मृदेमध्ये कोणत्या घटक द्रव्याचं प्रमाण जास्त, कोणाचं कमी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मृदाच्या नंतर तुम्हाला अजून एक महत्वाचा टॉपिक काय सांगायचा होता मला मृदाच्या नंतर, लोकसंख्या, पर्यटन, खनिज साधन, प्राकृतिक, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य, मृदा. ठीक आहे, पुढे मी सांगतो तुम्हाला, लास्टला सगळे मेन टॉपिक सांगतो. इथं सध्याला क्वेश्चन बघूया. नैसर्गिक भूदृश्य आणि जिल्हा यांच्या जोड्या लावायच्या होत्या, याचं उत्तर तुम्हाला. चला ऍडव्हर्टाइज बघा. आता संयुक्त गट मुख्य परीक्षा 2023 म्हणजेच कंबाईन ग्रुप सी ची एक्झाम जी होणार आहे मुख्य परीक्षा 17 डिसेंबरला, त्या परीक्षेसाठी तुम्हाला 1 डे रिव्हिजन बॅच आपण घेऊन आलेला आहे. 249 रुपयामध्ये 18 व्हिडिओ आहेत. 18 व्हिडिओमध्ये तुमचा सगळा ग्रुप सी चा मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो मी कव्हर करून दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना लास्ट रिव्हिजन करायची आहे परीक्षेला जाता जाता, त्याच्यासाठी ही बॅच आहे. वॉच टाइम तुम्हाला 2 दिलेला आहे, 2 वेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला याची जी वैधता आहे, म्हणजे कालावधी तुम्हाला 1 महिना एक्झाम होईपर्यंत तुम्हाला हे असणार आहे. ओके, तर ही 1 डे रिव्हिजन बॅच ज्या विद्यार्थ्यांनी घेतली नाही आतापर्यंत, किंवा सपोज परीक्षेला जाता जाता लास्ट रिव्हिजन मारायचे, त्यांनी ही बॅच काय जॉईन करायची आहे. ठीक आहे, चला, थँक्यू. सांगण्यात आलेलं आहे. चला, अजून एक गोष्ट, एक तुम्हाला न्यूज सांगतोय की
आपली संयुक्त गट ब आणि गट क पूर्व प्लस मुख्य परीक्षा बेसिक फाउंडेशन बॅच 2024 असेल किंवा राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षेची बॅच असेल, कोणत्याही बॅच असतील त्या तुम्हाला जॉईन करायच्या असतील तर तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे. जिओग्राफी बाय सचिन शिंदे 2 ऍप्लिकेशन आहेत, दोन्हीवरती बॅच आहेत. कोणतीवरती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला आता न्यू इयर्स जे आहे, न्यू इयर्स जे येणार आहे, न्यू इयर्स येईल तेव्हा बघूया. सध्याला तुम्हाला आता प्रत्येक बॅचवर जे आहे ते 20% काय केलेलं आहे, डिस्काउंट ऑफर तुम्हाला मी दिलेली आहे. प्रत्येक बॅचवर 20% डिस्काउंट तुम्हाला दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच घ्यायची त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. त्याच्यानंतर राज्यसेवा पूर्व प्लस मुख्य परीक्षेची बॅच आहे, तेही तुम्ही जॉईन करू शकता याच्यावरती. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची ग्रुप सी ची मुख्य परीक्षा आहे आता 17 डिसेंबरला, त्या विद्यार्थ्यासाठी 1 डे रिव्हिजन बॅच आपण घेऊन आलेला आहे. तर ती 1 डे रिव्हिजन ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी आताच लवकरात लवकर जॉईन करा. राहिलेल्या दिवसामध्ये तुम्हाला ती 2 वेळेस बघू शकता, एकही क्वेश्चन जाणार नाही. लक्षात राहू द्या, भूगोलला तुम्हाला 10 ते 12 प्रश्न ही मुख्य परीक्षेला असतात, 10 ते 12 प्रश्न. त्याच्यानंतर 2 किंवा 3 प्रश्न तुम्हाला आता रिमोट सेन्सिंग नवीन अभ्यासक्रमानुसार रिमोट सेन्सिंग वरती, एरियल फोटोग्राफी वरती 2 किंवा 3 क्वेश्चन तुम्हाला विचारायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्र म्हणजे तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटरवरती तुम्हाला 2 प्रश्न विचारायला लागलेले आहेत. ठीक आहे, नीट बघून घ्या व्यवस्थित. 10 ते 12 क्वेश्चन तुम्हाला भूगोलला आहेत, 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला रिमोट सेन्सिंगला आहे. ठीक आहे, चला नीट बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3 नंबर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधानं तुम्हाला बरोबरच निवडायचे आहेत. काय दिले? मॅग्नेटिक प्रकारात सापडणारे लोह खनिज सर्वोत्तम प्रकारचे असते. आता लोह खनिजाचे जे प्रकार आहेत, लोह खनिजाचे जे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे, त्याच्यातल्या लोहाच्या प्रमाणानुसार किती प्रकार पडतात? त्याचे 4 प्रकार पडतात. कोणते कोणते आहेत? मॅग्नेटाइट, हेमेटाइट, बरोबर का? हेमेटाइट, मॅग्नेटाइट, हेमेटाइट. आता याच्यावरती बरेचशा वेळेस तुम्हाला कन्फ्यूज होतं आणि याच्यावर आयोगाने एकदा प्रश्न पण विचारलेला होता. उच्च प्रतीचं कोणतं आहे आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रियल एरियामध्ये सर्वात जास्त मागणी कोणाची आहे? लोहाचं प्रमाण कोणामध्ये जास्त आहे? तर तुम्हाला इथं दिले मॅग्नेटिक. मॅग्नेटिक म्हणजेच मॅग्नेटाइट. लक्षात राहू द्या. तर मॅग्नेटाइट आहे पहिला तुम्हाला सांगायचं आहे, मॅग्नेटाइट, त्याच्यानंतर हेमेटाइट, त्याच्यानंतर बघा मॅग्नेटाइट, हेमेटाइट, सिडेराइट असेल, तुम्हाला लिमोनाइट असेल, बरोबर ना? लक्षात राहू द्या, लिमोनाइट आणि त्याच्यानंतर सिडेराइट. ठीक आहे ना? आता सिडेराइट मध्ये जर बघितलं तर तुम्हाला लोहाचं प्रमाण जे आहे ते 40% पेक्षा एकदम कमी तुम्हाला सांगायचं असतं. ठीक आहे. लिमोनाइट जे आहे ते तुम्हाला इथं 60% पर्यंत तुम्हाला लोहाचं प्रमाण त्याच्यामध्ये दिलेलं असतं लिमोनाइट मध्ये. त्याच्यानंतर हेमेटाइट जे आहे ते 70% पर्यंत त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण असतं. आणि मॅग्नेटाइट जे आहे ते तुम्हाला 72% जास्त थोडंफार हे असतं. म्हणून उच्च प्रतीचं कोणतं आहे? तर मॅग्नेटाइट आहे. पण इंडस्ट्रियल एरियामध्ये सगळ्यात जास्त वापर होणारं कोणतं आहे? हेमेटाइट आहे. म्हणून तिकडे त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस आयोगाने 21-22 ला प्रश्न विचारला होता, याच्यावर बरंचसं विद्यार्थ्यांनी हे केलं होतं, ऑब्जेक्शन घेतलं होतं. आयोगाने याचं उत्तर वेगळं दिलं होतं आणि तेच फायनल केलं होतं, जे की हेमेटाइट त्यांनी उच्च प्रतीचं दिले होतं. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. इंडस्ट्रियल एरियामध्ये त्याचा जास्तीत जास्त यूज होतं म्हणून उच्च प्रतीचं त्यांनी ठरवलं होतं. आपल्या ह्याच्यानुसार घेतलं, एनसीईआरटी नुसार जर गेलं आणि त्यानुसार स्टेट बोर्डनुसार जर गेलात तर लक्षात राहू द्या, ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज तुम्हाला येऊ शकतं. पण नीट लक्षात राहू द्या, आता जर विचारलं तर हेमेटाइट द्यायचे. कारण का? आयोगाने ह्याचं उत्तर हेमेटाइट दिलेलं आहे इंडस्ट्रियल एरिया, एनसीईआरटीच्या बुकमध्ये हे. ठीक आहे, चला. तर हे लोहाच्या प्रमाणानुसार त्याच्यातल्या लोह खनिजाचे 4 प्रकार पडतात: मॅग्नेटाइट, हेमेटाइट, त्याच्यानंतर लिमोनाइट, सिडेराइट. ओके. उद्या परीक्षेला असंही विचारलं जाऊ शकतं, ह्यांची लोहाचं प्रमाण आणि त्यांच्या टक्केवारी जोड्या लावा. तर हे नीट लक्षात राहू द्या, हे तुम्हाला टक्केवारी दिलेली आहे. इथं काय म्हणताय आता? मॅग्नेटाइट प्रकारात सापडणारे लोह खनिज सर्वोत्तम प्रकारचे असते. यस, इथं सर्वोत्तम प्रकारचे तुम्हाला आपल्याला दिलेलं आहे, तुम्हाला नोट्स मध्ये पण सर्वोत्तम प्रकारचं आहे. ओके, म्हणून हे विधान कसलं आहे? बरोबर आहे. 2 नंबर काय? महाराष्ट्रात सापडणारे लोह खनिज हे मॅग्नेटाइट स्वरूपाचे आहे. तर मॅग्नेटाइट स्वरूपाचं महाराष्ट्रातलं नाहीये. महाराष्ट्रात तुम्हाला हेमेटाइट, ओके, हेमेटाइट स्वरूपात सापडते. म्हणून हे विधान चुकीचं आहे.
हे विधान बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर काय पाहिजे, ए बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ 3 नंबर ऑप्शन पाहिजे. तर लोहखनिज खनिज साधन संपत्ती हा टॉपिक तुम्हाला एकदम व्यवस्थित अभ्यास करून जायचंय. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते खनिज आढळतात, त्यांचे म्हणजे खनिजाच्या उत्पन्नानुसार तुम्हाला कोणते जिल्हे आहेत, साठ्यानुसार कोणते जिल्हे आहेत, कोणते खनिज कोणत्या मालिकामध्ये सापडतात, कुठे सापडतात, उघड्या खाणीतून कोणतं खनिज केलं जातं. ओके, असे तुम्हाला दगडी कोळशाचे प्रकार किती आहेत, त्यांची टक्केवारी किती आहे, त्याच्यातला उच्च प्रतीचा कोणता, कमी प्रतीचा कोणता. ओके, हे सगळा खनिज साधन संपत्ती ऊर्जा साधने हा IMP टॉपिक आहे. 100% तुम्हाला याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, त्यामुळं खनिज साधन संपत्ती नीट व्यवस्थित बघून घ्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा, योग्य जोड्या जुळवा. औष्णिक विद्युत केंद्र, ओके, वीज केंद्र त्याला म्हणतो आपण, आणि त्यांचा जिल्हा यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या. आता तुमच्या समोर दिलेले आहेत उरण, एकलहरे, तिरोडा आणि खापरखेडा. कोणतंही एक कन्फर्म तुम्हाला सांगा जे तुम्हाला माहिती आहे इथं कुठं आहे. तर उरण जर बघितलं तर रायगडला आहे. अचं 2 किती जागेवर आहे बघा, अचं 2 इथे आहे, इथे आहे आणि इथे पण आहे. 4 नंबर ऑप्शन तर आता उत्तर असू शकत नाही. ही मेथड यूज करत जा कटिंग. ठीक आहे, एकलहरे हे नाशिक मध्ये आहे. बचं 2 किती जागेवर आहे, सॉरी बचं 3 किती जागेवर आहे, तर बचं 3 इथे पण आहे, इथे पण आहे आणि इथं वेगळं आहे म्हणून अ तर उडाला. आता राहिले 2 आणि 3 नंबर, तिरोडा आणि खापरखेडा. तर बरेच जणांना हा माहिती आहे की खापरखेडा कुठं आहे, तर खापरखेडा हे नागपूरला औष्णिक विद्युत केंद्र आहे. डचं 1, तर डचं 1 कुठं आहे, तर हे बघा इथं आहे. आणि राहिलं तिरोडा आणि बल्लारपूर. तिरोडा प्लस बल्लारपूर हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहेत, तर ते चंद्रपूरला आहेत. नीट लक्षात राहू द्या, इथं बल्लारपूर हे एक इथं आहे औष्णिक विद्युत केंद्र आणि प्लस कोणतं आहे, तिरोडा. ओके, हे 2 औष्णिक विद्युत केंद्र. आता बल्लारपूरची जर क्षमता जर तुम्ही बघितली तर जवळजवळ 2900 मेगावॅट क्षमता आहे त्याची. तर हे आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं औष्णिक विद्युत केंद्र ज्याची क्षमता सर्वात जास्त आहे. क्षमतेनुसार जर सर्वात मोठं तुम्हाला औष्णिक विद्युत केंद्र विचारलं तर ते बल्लारपूर आहे, कोराडी हे नाही. लक्षात राहू द्या, कोराडीची 2400 मेगावॅट क्षमता आहे. कोराडीची किती आहे, 2400 मेगावॅट. नागपूरमध्ये कोणते कोणते आहेत, तर कोणते आहे आता सांगितलं, कोराडी. ओके, कोराडी. त्याच्यानंतर कोणता आहे, तर खापरखेडा. ओके, आणि त्याच्यानंतर मैदा एक आहे, पण हे कुणाचं आहे, तर हे प्रायव्हेट आहे. लक्षात राहू द्या, हे सगळे तुम्हाला ह्याच्या आहेत. ठीक आहे, तर याची जोडी बघा, कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहेत. औष्णिक विद्युत केंद्र नीट व्यवस्थित लक्षात राहू द्या, जिल्हा आणि औष्णिक विद्युत केंद्र. औष्णिक विद्युत केंद्र किंवा हे तुम्हाला 100% एक तरी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मुख्य परीक्षेला. त्यामुळे हे नीट बघून जा. खनिज साधन संपत्ती ऊर्जा साधने. चलो, 4चं उत्तर मिळालंय तुम्हाला. 3 नंबर ह्याचं उत्तर आहे, 2 नसून 3 नंबर याचं काय आहे, योग्य उत्तर आहे. तर मला हे सांगायचंय की औष्णिक विद्युत केंद्र क्षमता तुम्हाला जर विचारलं तर बल्लारपूरची मोठी क्षमता आहे 2900. आता ह्याही पेक्षा जर तिरोडा विचारलं, तिरोडाची क्षमता जी आहे ते 3300 मेगावॅट क्षमता आहे. बट हे जे आहे हे प्रायव्हेट आहे, अदानी पॉवर प्लांट आहे, अदानी ग्रुपचा आहे. त्यामुळे हे याचं इकडून जाऊन जाईल, त्याच्यामुळे हे इकडे घ्यायचं नाहीये. हे नीट बघून घ्या, हे सगळे जे आहेत महाजनकोचे आहेत. हे तुम्हाला बहुतेक ह्याची क्षमता विचारणार नाहीये कारण हे प्रायव्हेट आहे. बाकीचे जे आहेत हे तुम्हाला विचारते. दिलेल्यापैकी बल्लारपूरची क्षमता सर्वात जास्त आहे नव्यानुसार, बरं का, नव्याने. जुनं तर तुम्हाला कोराडी होतं 2400 मेगावॅट क्षमतेचे, पण क्षमता आता वाढलेल्या आहेत सगळ्यात जास्त तुम्हाला, कारण का दगडी कोळशाच्या खाणी हे बल्लारपूरला सगळ्यात जास्त आहे. 70% खाणी तुम्हाला महाराष्ट्रातल्या बल्लारपूरला आहेत. तिथंच औष्णिक विद्युत केंद्र हे मोठं स्थापन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे औष्णिक केंद्र व्यवस्थित बघून जा. महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र बघा, पारस हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं म्हणण्यापेक्षा आशिया खंडातलं, जगातलं सुद्धा हे जुनं आहे सगळ्यात जास्त औष्णिक विद्युत केंद्र. 1000 मेगावॅट नव्याने याची इथं विद्युत तयार होते. महाजनकोचं आहे. परळी वैजनाथ जिल्हा बीड मध्ये आहे. हे पारस अकोल्याला आहे. आता हे तर वेगवेगळ्या टप्प्यात 2, 3, 4, 5 टप्प्यात काही काही वीज तयार होती. मी एकूण टाकली तुम्हाला. परळीची 560 होती, पण आता नव्याने किती आहे ती
1170 मेगावॅट क्षमता आहे त्याची महाजनको. भुसावळ, आता ह्याचं कधी कधी जळगाव औष्णिक विद्युत केंद्र देतात नाही तर भुसावळ देते, तर नाव नीट लक्षात राहू द्या. भुसावळ जिल्हा जळगावच आहे. 2210 मेगावॅट क्षमताचं हे आहे महाजनको. खापरखेडा जिल्हा नागपूर आहे, हे आहे 1340 मेगावॅट क्षमता. कोराडी जिल्हा सातारा 2400 मेगावॅट महाजनकोच आहे. बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर 2920 मेगावॅट. ओके, तर हे महाजनकोच आहे. अगोदर मी तुम्हाला 2900 दिलं होतं, पण त्याची आकडेवारी तुम्हाला 2920 आहे, गलतीशी माझ्याकडनं 20 राहिलं होतं. 2920 मेगावॅट महाजनकोचं. तिरोडा जिल्हा तुम्हाला चंद्रपूरचा आहे 3300 मेगावॅट, पण हे अडाणी ग्रुपचा आहे, अडाणी पॉवर. डहाणू जिल्हा पालघर मध्ये आहे 500 मेगावॅट क्षमतेचं, हे सुद्धा महाजनकोचं आहे नवीन. एकलहरे जिल्हा नाशिक 360 मेगावॅट क्षमता आहे, महाजनकोच आहे. आणि चोला हे औष्णिक विद्युत केंद्र नव्याने ते 118 मेगावॅटचं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. मध्य रेल्वेचं ते आहे, त्याच्यावरती अधिकार कोणाचा आहे, कोणी बांधलंय ते मध्य रेल्वेने. तुर्भे किंवा याला ट्रॉम्बे आपण म्हणतो, मुंबई उपनगर मधला आहे, हे 1330 मेगावॅट क्षमता. टाटा पॉवर मंडळाचं आहे, 3 वेगवेगळे टाटा पॉवर मंडळाचं तुर्भे, मध्य रेल्वेचं चोला आणि तिरोडा हे अदानी ग्रुपचं आहे. ठीक आहे, असे एकूण तुम्हाला जर विचारले 11 औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रामध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन. सह्याद्री पर्वताची एक शाखा नांदेड जिल्ह्याकडे जाते, ती शाखा डॅडॅश नावाने ओळखली जाते. बघा, आताच PSIच्या मुख्य परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न एक विचारलेला होता महादेव डोंगरावरती. ओके, सह्याद्रीच्या 3 रांग आहेत, सगळ्याला माहिती आहेत. इकडे आपण बघून घ्या. सपोज हा इकडचा आपला जो आहे, हा समज उत्तरेकडून दक्षिणेकडे सह्याद्री पर्वत म्हणजेच पश्चिम घाट, लक्षात राहू द्या. सह्याद्री पर्वत, आता हा जर तुम्ही पश्चिम घाट जर विचारला, ओके, पश्चिम घाट जर बघितला, यालाच आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणतोय, सह्याद्री पर्वत म्हणतो. ओके, सह्याद्री पर्वत. एकूण लांबी 1600 मध्ये तुम्हाला महाराष्ट्रात किती आहे तर 440 किलोमीटर महाराष्ट्रात आहे सह्याद्रीची. या सह्याद्रीच्या 3 रांगा महाराष्ट्र पठारावरती पसरलेल्या आहेत. खूप वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहिली रांग जी आहे सातमाळा अजिंठा रांग आहे. सातमाळा, ओके, ही कोणती आहे, सातमाळा. ओके, आणि पुढं ही जी रांग आहे अजिंठा, पुढे हिला काय नाव आहे, अजिंठा. अजिंठा डोंगर. पण अजिंठा जी रांग आहे ही पुढे गेल्याच्या नंतर 2 भागात विभागलेली आहे. अजिंठा जी रांग आहे ही पुढे 2 भागात विभागलेली आहे, किंवा त्याला सातमाळा अजिंठा असंही म्हणतो आपण. तर याच्यामध्ये वरची जी रांग आहे, वरचा जो फाटा आहे याला पुसद, ओके, पुसदच्या टेकड्या म्हणतो आपण, किंवा बुलढाणा रांग पुसदच्या टेकड्या असं म्हणा. आणि खाली इकडे नांदेडकडे जी जाती आहे, ओके, नांदेडकडं, तर तिला काय म्हणतात, निर्मल किंवा निर्मला डोंगर किंवा मुदखेडचे डोंगर असं त्याला म्हटलं जातं. दुसरी जी रांग आहे हरिश्चंद्र डॅश बालाघाट. लक्षात राहू द्या, बालाघाट डोंगर रांगेचे सुद्धा पूर्वेला गेल्यावर 3 फाटे फुटतात. एक तुम्हाला इथं, आता हा हरिश्चंद्र जे आहे, हरिश्चंद्र हे इथं तुम्हाला पुणे आणि त्याच्यानंतर वरती अहमदनगर, ओके, अहमदनगर मध्ये पसरलेला आहे. हा, तर हे बाळेश्वरचे डोंगर, सीताबाईचे डोंगर हे सगळे पुणे आणि अहमदनगर मधले आहे. आणि इथून पुढे बीड पासून, बीड जिल्हा सुरू होतो. बीड मधला इथलचा तालुका जर बघितला तर आष्टी तालुका आहे, जो नगरची बाउंड्री आहे. या आष्टी तालुक्यापासून एक रांग सुरू होते बालाघाट. सगळ्यात जास्त बालाघाटची उंची जर तुम्हाला कुठे जास्त आहे असं जर विचारलं तर आष्टी तालुक्यामध्ये आहे. ओके, इथून लक्षात राहू द्या, आष्टी त्याच्या म्हणजेच बीड, बीड पाटोदा, आणि तसंच इकडं तुम्हाला परभणी नांदेडकडे गेलेली आहे. परभणी आणि इकडं नांदेड, ओके, नांदेडकडे गेलेली आहे ही एक रांग. त्याच्यानंतर आष्टी म्हणजेच बीड, आणि खाली इकडे उस्मानाबाद, ओके, उस्मानाबादकडे गेलेली आहे एक. आणि तिसरी म्हणजे लातूर पर्यंत घ्या, सॉरी इथं कुठं गेलेली आहे, लातूर पर्यंत गेलेली आहे. आणि तिसरी जी रांग आहे आष्टी म्हणजेच बीड, बीड आणि त्याच्यानंतर इकडं उस्मानाबाद, आणि उस्मानाबाद पासून पुढे ती कर्नाटक राज्यापर्यंत गेलेली आहे. अशा ह्याचे 3 फाटे फुटतात. नीट लक्षात राहू द्या, येणाऱ्या काळात ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिसरी जी रांग आहे ती आहे तुमची शंभू महादेव डोंगर रांग. आता शंभू महादेव डोंगर रांग जी आहे ही रायरेश्वर तुम्हाला पासून जी पसरलेली आहे, जसं की तुम्हाला सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये, तर ही काय नाव आहे हिचं, तर शंभू महादेव डोंगर रांग. शंभू महादेव डोंगर रांग ही पुढे कर्नाटक पर्यंत गेलेली आहे, सातारा आणि सांगली.
रायरेश्वर पर्यंत शिखर शिंगणापूर रायरेश्वर यांच्या दरम्यान तुम्हाला ही विचारली जाते. तर शंभू महादेव डोंगर रांग बघा, पहिली सातमाळा अजिंठा, अजिंठा 2 पुसदच्या टेकड्या, निर्मला डोंगर, हरिश्चंद्र, बालाघाट, इकडे बालाघाट 3 भागामध्ये आणि शंभू महादेव सलग रांग आहे. बाकीच्या तुटक तुटक आहेत, ही सलग रांग आहे. तर आता तुम्हाला क्वेश्चन विचारलाय काय, सह्याद्री पर्वताची एक शाखा नांदेड जिल्ह्याकडे जाते, ती शाखा डॅश डॅश नावाने ओळखली जाते. ओके, तर सह्याद्रीची एक शाखा नांदेड जिल्ह्याकडे जाते, ती कोणत्या नावाने ओळखली जाते. आता ही शाखा इनडायरेक्टली कुणाचा भाग आहे, सह्याद्रीचा भाग आहे, नीट लक्षात राहू द्या. म्हणून इथं तुम्हाला बघा सातमाळा डॅश अजिंठा, आता ही काय सांगितलं मी, इथं नाशिक, त्याच्यानंतर इकडे जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, इकडे औरंगाबाद. ओके, अशी डांग आहे. आणि ही जी आहे अजिंठा डोंगर रांग जी आहे ती आहे तुम्हाला इकडचा भाग बुलढाणा, त्याच्यानंतर खाली तुम्हाला औरंगाबाद आणि इथं तुम्हाला काय आहे आपला जालना. ओके, जालना. मग ही औरंगाबाद, बुलढाणा आणि खाली वाशिम आणि तिकडं यवतमाळकडे एक भाग जातोय, त्याला पुसदच्या टेकड्या म्हणायचं. आणि इथून औरंगाबाद, जालना, त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, परभणी, नांदेडकडे जातोय एक भाग, तिला निर्मल डोंगर म्हणतात किंवा निर्मला डोंगर म्हणतात. इथं तुम्हाला ऑप्शन काय द्यायचं आहे हे, कारण का इथं ऑप्शन मध्ये काय दिले तुम्हाला, ऑप्शन मध्ये काय दिले, बालाघाट डोंगर. बालाघाट कुठे आहे रे, बालाघाट तुम्हाला आष्टी म्हणजे बीड, लातूर, उस्मानाबाद इकडे दिलेली आहे, पुढे ती कर्नाटक पर्यंत गेलेली, म्हणून ही नाही येत आहे. त्याच्यानंतर पुसदच्या टेकड्या, जो उत्तर भाग जो आहे यवतमाळकडे जो गेलेला आहे त्याला पुसदच्या टेकड्या म्हणतात. इकडे बाळेश्वरचे डोंगर आहेत. आता हे बाळेश्वर काय आहे बघा, हे हरिश्चंद्र आणि त्याच्यानंतर बालाघाट डोंगर. मग हरिश्चंद्र जे डोंगर आहे इकडचा जो भाग आहे तो पुण्याकडचा आहे, पुणे, जिथं की सीताबाईचे डोंगर, तसुबाईचे डोंगर, असे तसुबाईचे डोंगर वगैरे इकडे तुम्हाला. पण इथं जो आहे अहमदनगरचा जो भाग आहे इथलचा हरिश्चंद्र डोंगरामधला, त्या हरिश्चंद्र डोंगरामध्ये प्रसिद्ध बाळेश्वरचे डोंगर आहेत. त्यामुळं हा तर ऑप्शन मध्ये नाहीये. मग हा पण गेला, हा उत्तरेकडचा एक भाग आहे सुळका. इथं काय आहे, बालाघाट डोंगर आहे, इथं निर्मला डोंगर. आता नीट लक्षात राहू द्या, सह्याद्री पर्वताची एक शाखा नांदेड जिल्ह्यात, इथं तुम्हाला पुसदच्या काय नाही, कारण का हे यवतमाळ मध्ये जाते, हा याच्यामुळे ही नाहीये. कारण का सगळ्यात शाखा कोणाच्या आहेत, त्या सह्याद्रीच्याच शाखा आहेत. पण इथं विशेषतः नांदेड डिस्ट्रिक्ट विचारलंय, नांदेड जिल्हा. बघा PSIच्या परीक्षेला, मुख्य परीक्षेला हा सेम ॲज इट इज तुम्हाला शंभू महादेव डोंगरावरती प्रश्न विचारला होता. म्हणून तुम्हाला अशा टाईपचा प्रश्न आयोग पुढे अशा टाईपचे क्वेश्चन सलग 2-3 वर्ष विचारते, म्हणून लगेच तुम्हाला हा टाकलाय. तर नीट बघून घ्या, पुसदच्या डोंगरांग त्या सह्याद्रीचा भाग आहे, पण ती यवतमाळकडे जातोय. बाळेश्वर डोंगर हे हरिश्चंद्राचाच भाग आहे, सह्याद्रीचाच भाग आहे, पण ती अहमदनगर मधला आहे. बालाघाट डोंगर जे आहे ते 3 बीड, त्याच्यानंतर उस्मानाबाद, त्याच्यानंतर आहे लातूर. आणि निर्मला ही एकमेव डोंगर रांग आहे जी नांदेडकडे जाते. ओके, म्हणून याचं उत्तर काय पाहिजे, 3 नंबर. क्लिअर, डन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील राष्ट्रीय उद्याने चढत्या क्रमाने लावा. बरं, हा बी क्वेश्चन बघा, नीट लक्षात राहू द्या. आत्ताची जी PSIची एक्झाम झालेली आहे, मुख्य परीक्षा, ओके, कोणती PSIची मुख्य परीक्षेची बॅच आता जी एक्झाम झालेली आहे त्या परीक्षेला तुम्हाला भारतातले जे रिझर्व्ह क्षेत्र आहेत, ओके, याच्या क्षेत्रफळानुसार चढता क्रम विचारला होता. क्लिअर. मग आता तुम्हाला येणाऱ्या एक्झामला 17 डिसेंबरच्या एक्झामला तुम्हाला राष्ट्रीय उद्यानाचं क्षेत्रफळाने क्रमाने विचारते. त्याच्यानंतर किंवा मग तुम्हाला अभयारण्याचं विचारलं जाऊ शकतं, किंवा अजून डबल तुम्हाला ह्याचं रिझर्व्ह क्षेत्र महाराष्ट्रातले विचारलं जाऊ शकतं क्षेत्रफळाने, नाहीतर भारतातले विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे हा पॉईंट नीट व्यवस्थित बघून जा. चलो, इथं दिलंय भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील राष्ट्रीय उद्याने चढत्या क्रमाने तुम्हाला मांडायचे आहेत. 116 चौरस किलोमीटर जर बघितलं, 116 चौरस किलोमीटर, तर सगळ्यात छोटं जर बघितलं तर ते गुगामल आहे. इथे गुगामल आहे, इथे गुगामल आहे, नीट बघून घ्या. गुगामल, त्याच्यानंतर गुगामल, कारण का 116 चौरस किलोमीटर आहे हे गुगामलचं. पन्ना जर तुम्ही बघितलं, पन्ना, तर ते आहे 542. किती आहे, 542 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर 580 चौरस किलोमीटर जर बघितलं तर ते आहे तुमचं ह्याचं, कोणाचं, 580 नाही, 585 ही सातपुरा, म्हणजेच याला सातपुडा नाव आहे बरं का, लक्षात घेऊ द्या. ओके, सातपुडा, सातपुरा किंवा सातपुडा 585 आणि 900 जवळजवळ
940 चौरस किलोमीटर जर क्षेत्रफळ जर बघितलं चौरस किलोमीटर हे कान्हाचं आहे. म्हणून तुम्हाला जर चढता क्रम जर कसला क्रम विचारलाय तर तुम्हाला चढत्या क्रमाने लावा. चढत्या म्हणजे कमीकडून जास्तकडे. तर गुगामलचं जर तुम्ही क्षेत्रफळ जर बघितलं तर ते 116 पॉइंट समथिंग आहे. तर 116 चौरस किलोमीटर जर हे बघितलं. पन्नाचं जे आहे ते 542 चौरस किलोमीटर आहे. सापुतारा किंवा सातपुडा हे 585 आहे आणि कान्हा जे आहे ते 940 चौरस किलोमीटर आहे. म्हणून चढत्या क्रमांकानुसार याचं जर उत्तर जर घेतलं तर आपण इथे लिहिले म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असू शकतं. तर नीट बघा, महाराष्ट्रातले भारतातले राष्ट्रीय उद्याने त्यांचं क्षेत्रफळ, अभयारण्य यांचं क्षेत्रफळ हे नीट व्यवस्थित बघून जा. सगळ्यात मोठं सगळ्यात छोटं क्षेत्रफळ जरी बघून गेलात तरी तुम्हाला याच्यावरून सांगता येऊ शकतं. ठीक आहे. तर 6चं उत्तर जे आहे ते आहे तुम्हाला 3 नंबर. इथं एक गुगामल हे राष्ट्रीय उद्यान जे आहे तुम्हाला हे आपलं दिलं इथं अमरावती मधलं. बाकी पन्ना, सातपुडा आणि कान्हा हे तिन्ही जे आहेत हे MP मधले आहेत. ओके, कुठं आहेत? MP मध्य प्रदेश मधले आहेत. नीट लक्षात राहू द्या. सगळ्यात जास्त तुम्हाला हे जर विचारले राष्ट्रीय उद्याने नॅशनल पार्क कुठे आहेत, सर्वात कमी राष्ट्रीय हे बघा. पंजाब जर बघितलं, पंजाब हरियाणा, पंजाब, त्याच्यानंतर मला वाटतं छत्तीसगड. ओके, छत्तीसगड, हा पंजाब छत्तीसगड, त्याच्यानंतर पदुचेरी, ओके म्हणजे पॉंडिचेरी, त्याच्यानंतर लक्षद्वीप आणि दादरा नगर हवेली आणि त्याच्यानंतर दीव दमन. हे जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये एकही राष्ट्रीय उद्यान नाहीये. पंजाब, छत्तीसगड, पदुचेरी, लक्षद्वीप, दादर नगर हवेली, दीव दमन यांच्यामध्ये एकही नॅशनल पार्क नाहीये. नीट लक्षात राहू द्या. त्यामुळे हे नीट बघून घ्या किती आहे तर काय आहे तर कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, त्यांचं क्षेत्रफळ आहे, राष्ट्रीय उद्याने नॅशनल पार्क त्यांच्या जोड्या लावा. किंवा तुम्हाला स्थापनेनुसार राष्ट्रीय उद्याने कोणते कोणते आहेत महाराष्ट्रातले हे विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे नीट बघून घ्या, याच्यावरती क्वेश्चन विचारते. नॅशनल पार्क हा पॉइंट महत्वाचा आहे तुमच्या मुख्य परीक्षेसाठी. 6 नंबर. त्याच्यानंतर नागपूरमध्ये मे महिन्यात दैनिक तापमान कक्षा डॅश पर्यंत आढळतात. बघा, दैनिक तापमान कक्षा ह्या मे महिन्यामधले 100% आयोग विचारतोय. त्यामुळे नीट तापमान विचारते नाही तर तापमान कक्षा विचारते. तर तुम्ही बघितलं 10 ते 12 हे इथं 15 ते 18 दिले, 21 ते 24 दिले आणि 29 दिले. नीट बघून घ्या. तर इथं जर आपण हा कोकण जर बघितला तर कोकणामध्ये तुम्हाला दैनिक तापमान कक्षा ज्या असतात ह्या किती असतात तर खाली जर बघितलं तर 5 अंश सेल्सिअस असतात. इथे किती आहे? 5 अंश सेल्सिअस. ओके, दक्षिण कोकणामध्ये. आणि उत्तर कोकणामध्ये किती येतात? 6 अंश सेल्सिअस असतात. ओके, आता तापमान कक्षा म्हणजे काय? तापमान कक्षा म्हणजे काय तर एक जो दिवस असतो, समज एक दिवस दैनिक तापमान म्हणजे दररोजचा एका दिवसातला जे कमाल तापमान असतं, कमाल आणि त्याच्यानंतर किमान, कमाल जास्तीत जास्त, किमान कमीत कमी, या दोघातली जो फरक असतो, या दोघात जास्तीत जास्त आणि कमीत कमी, दैनिक कमाल तापमान आणि दैनिक किमान तापमान याच्यातला जो फरक असतो आपण त्याला काय म्हणतोय? दैनिक तापमान कक्षा. आता इथं जर बघितलं तर दिवसाच्या जवळजवळ 48 अंश सेल्सिअस तापमान जे असतं ते नागपूरचं दिलेलं असतं. 48 अंश सेल्सिअस पर्यंत दैनिक तापमान कधी कधी जाते. आणि रात्रीचं जर म्हणजे दिवसाचं जर बघितलं आपण, दिवसा आणि रात्रीचं जर तापमान जर बघितलं तर 19 अंश सेल्सिअस पर्यंत ते खाली येतं. ओके, 19 अंश सेल्सिअस पर्यंत ते काय खाली येते. मग 48 आणि 19 मधला जर फरक जर विचारला तर 18 मधून 9 गेले, खाली राहिले 9, एक हातचा इथं दिला, 4तून हे 2 गेले, खाली राहिले 2, 29 अंश सेल्सिअस तापमान आहे दैनिक तापमान कक्षा. ह्या कुठलच्या आहेत? नागपूरच्या आहेत. आणि तुम्हाला विचारलंय कोणत्या तर नागपूरमध्ये मे महिन्यात दैनिक तापमान कक्षा डॅश पर्यंत आढळतात. तर 29 अंश सेल्सिअस पर्यंत दैनिक तापमान कक्षा ह्या नागपूरमध्ये आढळतात. किंवा पूर्व विदर्भामध्ये, पूर्व विदर्भ किंवा पूर्व पठार असंही विचारलं जाऊ होतं. पूर्व पठार किंवा पूर्व विदर्भ किंवा मग नागपूर, तर दैनिक तापमान कक्षा 29 अंश सेल्सिअस पर्यंत जातात. तर हे बघितलं. इथं जर तुम्हाला पठारावाईज जर विचारलं कोकणमध्ये किती आहे दैनिक तापमान कक्षा
5 ते 6 अंश सेल्सिअस. तर हा जो पठार आहे, ओके, हा जो समज आपला हा पठारी भाग आहे, पठाराचा हा कोणता भाग झाला, पश्चिम पठार. ओके, कोणता आहे, पश्चिम पठार. तर याच्यामध्ये जर तुम्ही तापमान कक्षा जर बघितल्या 12 अंश ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत असतात. 12 अंश सेल्सिअस ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत. म्हणजे जर तुम्ही किंवा तुम्हाला इथं 18 पण असू शकतं. जर तुम्ही बघितलं हे पुण्यामध्ये जवळजवळ पुणे किंवा सोलापूरमध्ये तुम्हाला 12 ते 15 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कक्षा असतात. म्हणजे पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट जर विचारले तर इथं रत्नागिरी सिंधुदुर्ग मधला एक जर विचारला रत्नागिरी तर 5 अंश सेल्सिअस, मुंबई जर विचारलं तर 6 अंश सेल्सिअस. पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट विचारले तर त्यालाच कॉमन आपण कोकण म्हणतो. याला पश्चिम महाराष्ट्राच्या तापमान कक्षा किती असतात तर 12 ते 15 असतात. त्याच्यातले पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट विचारले तुम्हाला तर तुम्हाला सोलापूर आणि पुणे विचारतात. तर पुण्यामध्ये 12 असतात, सोलापूरमध्ये 15 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान कक्षा जातात. आणि हा जो आहे पूर्व पठार, ओके, पूर्व पठारामध्ये किती असतात तर तुम्हाला 15 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असतात. पण नागपूर जर विचारलं तुम्हाला तर 29 अंश सेल्सिअस पर्यंत त्या वाढतात. आलं लक्षात. फक्त आयोग वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर इथं तुम्हाला की नागपूरमध्ये विचारलं होतं मे महिन्यातलं तर 29 अंश सेल्सिअस पर्यंत मे महिन्यामध्ये तापमान जातात कक्षा. इतर ठिकाणच्या विचारलं तर ह्या तुम्हाला सांगायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे तापमान म्हणजे हवामान टॉपिक नीट व्यवस्थित बघून जा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे. अनुसूचित आता सध्याला मॅटर जर बघितलं तर हे सध्याला जातीवादी सध्याला खूप मोठं वाढलेलं आहे. मला असं वाटलं की याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोणत्या समाजाची किती जाती, कोणत्या जातीच्या किती लोकसंख्या आहे. डन, सगळ्याला माहिती आहे. तरी पण हा क्वेश्चन एकदा बघून घ्या, याच्यावरती क्वेश्चन विचारतील. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे दोन विधानं वेगवेगळे येतं. इथं जमातीची विचारली. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे. तर अनुसूचित जमातीची जर पहिले जर जिल्हे बघितले तर ग्रीन कलरने मी पहिले जिल्हे दाखवलेत. जसं की नाशिक मध्ये जवळजवळ 15.64 लाख अनुसूचित जमाती पहिला जिल्हा. नंदुरबार आहे 2 नंबर 11.42 आहे लाख. पालघर आहे 11.18 लाख म्हणजे हे अनुसूचित जमाती. धुळ्यामध्ये 6.47, जळगावमध्ये तुम्हाला 6.4 लाख चौरस किलोमीटर. कमी शेवटचे 5 जर जिल्हे विचारले ज्याच्यामध्ये अनुसूचित जमातीचे सगळ्यात कमी लोकसंख्या आहे असे कोणते जिल्हे. सिंधुदुर्ग 0.7 आहेत, सांगलीमध्ये 0.18 लाख, रत्नागिरीमध्ये 0.20 लाख, मुंबईमध्ये 0.25 लाख, सातारामध्ये 0.29 लाख. हे महाराष्ट्रातले सर्वात कमी अनुसूचित जमातीचे जिल्हे आहेत आणि हे 5 जिल्हे सगळ्यात जास्त अनुसूचित जमाती असणारे जिल्हे आहेत. ठीक आहे, नीट बघून घ्या याच्यावरती. मग दिलेल्यापैकी तुम्हाला इथं 11.42 जर बघितलं, 11.42 ही जर बघितली तुमची पॉइंट लाख चौरस किलोमीटर, म्हणून याचं उत्तर जे आहे ते येते तुम्हाला 11.42. पुणे आणि ठाणे बघा. आता पुणे आणि ठाण्यामध्ये जर गेलात तुम्ही, हे बघा इथं पुणे आहे 3.89, बरोबर ना. किती आहे पुणे 3.89. आणि जर तुम्ही ह्याची बघितली कुणाची ठाण्याची जर बघितली तर ठाणे आहे 2.24. किती आहे 2.24. ओके. आणि नागपूरची जर तुम्ही बघितली, नागपूरची जर बघितली तर ती आहे 4.3%. किती आहे 4 म्हणजे 38 किंवा 3 घ्या. तर याच्यामध्ये दिलेल्यापैकी सर्वात जास्त कोणते आहे तर नंदुरबार. आणि नंदुरबारच्या सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगायचे आहे तर ते सांगायचं आहे नाशिक जिल्हा. आलं लक्षात. पहिले 5 जिल्हे. ठीक आहे ना. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये अनुसूचित जाती जमातीची संख्या सर्वात जास्त आहे 15.64 लाख चौरस किलोमीटर. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 9 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर बरोबर विधान तुम्हाला निवडायचे तर पितळखोर लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत का रे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. बरोबर. तालुके पण बघून जा, उद्या तालुके पण विचारले जाऊ शकतात. पितळखोर लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत. यस, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणून हे विधान काय बरोबर आहे. पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे का पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यामध्ये. यस, पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण ठाण्यामध्ये आहे. तर इथं ठाणे जिल्ह्यामध्ये हे नाही नसून ते कोणत्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे थंड हवेचे ठिकाण, म्हणून क हे विधान चुकीचं आहे. नरनाळा हा किल्ला अकोला जिल्ह्यात आहे
आता नरनाळा असं पण लिहू शकतात बरं का. नरनाळा हा किल्ला अकोला जिल्ह्यात आहे. तर नरनाळा हे तुम्हाला पक्षी अभयारण्य पण आहे आणि किल्ला सुद्धा आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहित नसेल तर तिथं त्यांनी लक्षात घ्या की नरनाळा नावाचं अभयारण्य पण आहे, पक्षी अभयारण्य, आणि तिथं किल्ला पण नरनाळा नावाचाच आहे. नीट लक्षात राहू द्या. म्हणून हे विधान कसं आहे, बरोबर आहे. अ, ब आणि ड हे विधान बरोबर आहे, कारण आपल्याला विचारले कसलं ब. मग अ, ब आणि ड विधान 2 नंबरला दिलं. याचा अर्थ उत्तर याचं काय आहे, 2 नंबर. नीट लक्षात राहू द्या. बघा, अर्नाळा जर विचारलं, अर्नाळा जर विचारलं तर हा किल्ला आहे पालघर जिल्ह्यामध्ये. कुठं आहे, पालघर मध्ये. हा, नरनाळा जर विचारलं, नरनाळा किंवा आताच जसं लिहिलं नरनाळा, तर ते कुठं आहे, किल्ला असेल किंवा पक्षी अभयारण्य आहे. हे कुठं आहे रे, हे आहे तुमच्या अकोला जिल्ह्यामध्ये, बरोबर, अकोला. नरनाळा, अर्नाळा आणि कर्नाळा. आता ह्या जर कर्नाळा जर विचारलं तर हे नीट लक्षात राहू द्या. हे कर्नाळा कुठं आहे, तर तुम्हाला आहे ते आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये. हा, नीट लक्षात राहू द्या. ठीक आहे, चला. तर 9चं उत्तर 2 आहे. बघा, 10 नंबरचा क्वेश्चन. खालील विधानांवरून योग्य विधान पर्याय निवडायचा आहे. योग्य पर्याय निवडायचा म्हणजेच बरोबर विचारलाय. काळे मृदा ही जास्त प्रमाणात ओलावा टिकून धरते. यस, काळे मृदा ही जास्त प्रमाणात ओलावा धरून ठेवते. कारण का, त्याच्यामध्ये चिकण मातीचं म्हणजे चुनखडीचं प्रमाण जे असतं ते जास्त असतं. कशामुळे, चुनखडी. ओके, चुनखडीचं प्रमाण जास्त असतं, ओलावा टिकून धरते, बारीक असते, म्हणून हे विधान बरोबर आहे. काळ्या मृदेतील ॲल्युमिनियमच्या जास्त प्रमाणामुळे तिची सुपीकता कमी होत नाही. याच्यामध्ये काय काय असतं रे, ॲल्युमिनियम असतं, बरोबर ना. त्याच्यानंतर सेंद्रिय द्रव्य असतात. सेंद्रिय द्रव्य म्हणजे आपण त्याला काय म्हणतो रे, पोटॅश. पोटॅशचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये जास्त असतं. कॅल्शियम जास्त असतं. त्याच्यानंतर चुनखडी असते. चुनखडी, कॅल्शियम, पोटॅश, ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर फॉस्फरस याचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. आणि मग जसं की नायट्रोजन असेल किंवा तुम्हाला सेंद्रिय द्रव्य असतील. ओके, सेंद्रिय पदार्थ, इथं फॉस्फरस नाही, सॉरी, सेंद्रिय द्रव्य आणि त्याच्यानंतर फॉस्फरस याचं प्रमाण कसं असतं, कमी असतं. लक्षात राहू द्या. आणि ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर पोटॅश, कॅल्शियम, चुनखडी, हे कॅल्शियम, हे सगळ्यांचं प्रमाण याच्यामध्ये कसं असतं, जास्त असतं. म्हणून त्याची सुपीकता काय होते, कमी होत नाही. आणि या मृदेत प्रमाणापेक्षा जास्त पर्जन्य झाल्यास ती दलदलीयुक्त होते. जर एखाद्या शेतीला प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिलं तरी दलदलीयुक्त होऊ शकते. जास्त पर्जन्य झालं तरीही ही दलदलीची होऊ शकते. म्हणून हे पण तिसरं पण विधान कसं आहे, बरोबर. अ, ब, क, ड तिन्ही विधानं बरोबर आहेत. अ, ब, क, ड पर्याय क्रमांक 4. अ, ब, क, ड सगळे विधानं काय आहेत, बरोबर तुम्हाला द्यायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 11वा. खालील विधाने विचारात घ्या. बघा, खालील विधाने विचारात घ्या. आदिवासी जाती जमाती. आता इथं दिलंय तुम्हाला, भिल्ल ही जमात महाराष्ट्रात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आढळते. आता नीट लक्षात राहू द्या, प्रामुख्याने इथं हा शब्द वापरलाय बरं का. काही आता सध्याला जाती धर्माचं सध्याला लय मोठं आक्रोश महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे. ठीक आहे, इथं नीट लक्षात राहू द्या. तर आदिवासी बांधवांनी जर हे लेक्चर बघितलं तर हे नीट व्यवस्थित बघून घ्या, कारण याच्या इथं काय दिलंय, भिल्ल ही जमात महाराष्ट्र प्रामुख्याने, हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. सोलापूरमध्ये सुद्धा भिल्ल जमात पाहायला भेटते. लक्षात राहू द्या, कारण का आता ते काय फिक्स त्या जिल्ह्यामध्ये नाही येतं हे बंधू. लक्षात घ्या, कामधंद्यानिमित्त नोकरी असेल, कामधंदा असेल, लग्न असेल, असं वेगवेगळ्या ठिकाणी ते विविध कारणास्तव ते राहायला गेलेले असेल, तिकडे स्थायिक झालेले असतील. अशा वेगवेगळ्या कारणास्तव ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहेत. पण विशेषतः इथे विचारले, प्रामुख्याने सगळ्यात जास्त कुठं पाहायला भेटते तुम्हाला, उत्तर महाराष्ट्रात. आता उद्या जर तुम्हाला असं विचारलं की खानदेशात, कुठे विचारते ना, खानदेश. ओके, खानदेश प्लस तुम्हाला सातपुडा पर्वत. ओके, खानदेश किंवा सातपुडा पर्वतामध्ये प्रामुख्याने कोणता आदिवासी जमाती पाहायला भेटते तुम्हाला, तर भिल्ल. ओके, प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात. म्हणून ही विधान इथं बरोबर आहे. आपण प्रश्नाच्या स्वरूपात मांडले, प्रामुख्याने कुठं सगळ्यात जास्त आढळते, तर विदर्भात जास्त आढळते, बाकी ठिकाणी पण आढळते, पण इथं प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात जास्त आढळते. उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश. ब विधान आहे, कोरकू ही अमरावतीच्या भागात आढळणारी जमात आहे. कोरकू ही जी आदिवासी जमात आहे, तर लक्षात राहू द्या,
मेळघाटचे डोंगर जे आहेत, मेळघाट डोंगराचा जो परिसर आहे, ओके, परिसर म्हणजेच कुठं आहे तर हे अमरावती या भागामध्ये तुम्हाला कोरकू ही जमात आढळते. त्यामुळे हेही विधान कसलं आहे, ब विधान बरोबर आहे. अमरावतीमध्ये आढळते आणि मेळघाटचे डोंगर हे कुठालचे आहेत, अमरावतीमधले मेळघाटचा डोंगर आहे. म्हणून अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर इथं पर्याय क्रमांक तुम्हाला काय उत्तर द्यायला पाहिजे, 4. मग कोणत्या सह्याद्री पर्वतात कोणती आदिवासी जमाती आढळते, कोकणामध्ये कोणती आढळते, नाशिकमध्ये कोणती आहे, नंदुरबार आदिवासी जिल्हा कोणता आहे, पूर्व विदर्भात कोणते आढळते, यवतमाळमध्ये कोणते आहेत आदिवासी जमाती, कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासी जमात आढळत नाहीये, असे बहुपर्यायी क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो हे नीट बघून जा, त्याच्यावरती विचारते तुम्हाला. ठीक आहे, चलो थँक्यू. चला या ठिकाणी तुम्ही हे सगळे प्रश्न जे आहेत बघा, जवळजवळ 10 ते 12 क्वेश्चन तुम्हाला ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेला विचारतात 15 पैकी, आणि 3 क्वेश्चन तुम्हाला आता रिमोट सेन्सिंगला विचारला लागले आहेत. ठीक आहे, चला आता हा आपण पार्ट 1 बघितला, त्याच्यानंतर पार्ट 2 जो आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. जास्त नीट फोकस करा. 1 डे रिव्हिजन बॅच आपण चालू केलेली आहे, ती लवकरात लवकर जॉईन करा. ज्या विद्यार्थ्यांनी केली नसेल ती तुम्ही तिथं जॉईन करू शकता. ठीक आहे, ओके, थँक्यू, धन्यवाद.